म्हाळसा, तू रागवली का आहेस? तिने तुम्हाला जे म्हटलं ते मी ऐकलं आहे. पण त्यात तिची काहीच चूक नाही. खरं तर नियमाप्रमाणे मीच तिच्याकडे जायला हवं होतं. तिने तुम्हाला हे सांगण्यासाठी गडावर येण्याची काही आवश्यकता नव्हती, आणि तेही मी सोबत असताना. तिला ते कळायला हवं. बरं, मी सांगेन तिला तसं. केवळ सांगू नका, तशी एक पद्धत ठरवून टाका. तिला म्हणावं की सांगावा असेल तर सेवकांकरवी पाठव. खरं तर तिला तो अधिकार देण्याची आवश्यकता नाही, कारण तिला तेही कळणार नाही की संदेश कधी, केव्हा आणि किती पाठवावा. बरं, मी पाहतो ते. पण तू त्याचा त्रास नको करून घेऊस. तिच्या मागण्या वाढत चालल्या आहेत आणि त्याचा मला त्रास होतो आहे. म्हाळसा, जाऊ द्या, हे प्रत्येक दिवसाचं आहे. ते मला सहन होत नाही. पण काय करणार? मी आवरते, तयार होते. विशेष भोजनाची व्यवस्था केली आहे. चांदण्या रात्रीत एकत्र भोजन करूयात. काय झालं? तुम्ही कक्षात येणार नाही आहात का? नाही, मला जायला हवं. हो? कुठे? बानूकडे. का? तिने मला बोलवलं आहे. तिने बोलवलं आणि तुम्ही लगेच चाललात? म्हाळसा, प्रत्येक वेळी मला तिच्याकडे जाताना हा वाद नकोय. मी तिला वचन दिलं आहे की 15 2 वेळा मी तिला भेटायला जाईन, आणि म्हणून त्यावर मला वाद आणि चर्चा नकोय. मला देखील तुम्ही विवाहात वचन दिले होते. म्हाळसा, त्यावर कित्येकदा बोलून झालंय आपलं. स्वामी, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. थांब पार्वती, तुझे शब्द मागे घे. स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही ना. था जशी तुझी इच्छा देवी. ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरीन. तुझ्याच वचनामुळे मी अशा परिस्थितीत अडकलो आहे. माझ्या शब्दाला, मला दिलेल्या वचनाला तुमच्या लेखी काही मूल्य नाही. मला यावर काहीही बोलायचं नाहीये. मी काय म्हणतो आजा, काहीतरी कामधंदा करावा. कशाला? काय काम धाम न करता बरं चाललंय की आपलं? हे बरं चाललंय की. देवानं जो सोन्याचा हांडा दिला होता त्यातलं सोनं संपलाय कावाच. हे रांग्या, हे काय तू बरोबर केलं नाही. बस हा, देवानं काय सांगितलं होतं तुला? काय? एका हंड्याचे 7 हंड कर. हा, म्हणजे कष्ट कर. हा वै बाबत तीच जमाना. हा, मग काम कसं करणार? आपल्या बानूला सांगतो आणि गाडावं लागतो की कामाला. बघा, नाहीतर मला काम करायला लागायचं. हे खुळी आहेस का? मी असताना तुला काम करू देईन वय काय? हे पोरी, तू नका काळजी करू. हा, अगं म्या हाय. काय रे रंगे, एकदम कामच कसं काय सुचलं तुला? हाय का आता? आख्यानं मध्ये काय ऐकलं का? भगीरथानं सर्गातनं गंगा आणली पृथ्वीवर. साधी गोष्ट आहे का? मला सांगा, साधी गोष्ट आहे का? मग तो देव माणूस असून त्यानं एवढं कष्ट केले ती म्हणल्यावर आपल्याला संसारासाठी कष्ट कराय का हरकत आहे? हे तुम्ही म्हणताय सवय? मग काय माझं पितारी येऊन बोलतोय वय तुझ्या संग? हे रंग्या, बरं झालं तू विषय काढला.
हे बानू, अगं तू आख्यान ऐकत आहे ती हा? मला हे कळत नाही, भगीरथाच्या पिढीतल्या पितरासनी मुक्ती का मिळाली नाही, हे काय आहे? तर तुला हे आता कशा पाय आठवलं? अगं तसं नाही, हे पित्तर भगीरथाचं कोणतं बी काम धड होऊ देत नाहीत हा? त्यास ती सुख नव्हतं म्हणून त्याने जीवाचा किती आटापिटा केला. बा तुला काय म्हणायचं आहे? अगं तुला बी सुख कुठं आहे? अगं म्हणून म्हणतो, देवासनी इच्छा हे असं काय हाय का? बा तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. ए नाही नाही नाही, बरोबर बोलतोय तो. देवासनी विचाराय नको होय. अरे देव स्वतः हाता असताना कोणतं पितर मला त्रास देणार आहेत? काय बी बोलतोस तू? राहिलं राहिल, म्या विचारतो देवासनी. तुला विचारशील र बा, पर देव तरी हत यायला पाहिजेत ना. लय दिस झालं तुम्ही वाड्यावर बी नाही आलास, आणि तुम्हाला सांगावं कसा धाडावा हेच माझ्या ध्यानात येत नव्हतं बघा. मला जायला हवं. हो, कुठे? बानूकडे. मी तिला वचन दिलं आहे की पंधरवड्यातून 2 वेळा मी तिला भेटायला जाईन, आणि म्हणून त्यावर मला वाद आणि चर्चा नकोय. चला पडावं म्हणतोय, लय रात झाली. मी आता थांबते ह्यांच्या जवळ. आता तू हत थांबून काय करते आज? जावा झोपा आता. अगं जेव. देवा तुम्ही? तुमची आठवण काढली आणि तुम्ही आला. अजामेळ, तुझा नमस्कार मला पोहोचला. तुम्ही पण सुखी राहा. पण रंगा, सोन्याचा हंडा मात्र पुन्हा मागू नको, कारण तुला आता काम करायचे आहे. देवा, जी माझ्या मनात आहे ती तुम्हाला कळलं वय? वय अरे देवांचं ध्यान आहे आपल्यावर, मग त्यासनी कळणारच ना. हो तेव्हा लवकर गडावर काम करायला ये. वयजी. देवा तुम्ही आज आलासा तर मला लय आनंद झाला आहे बघ. पंधरवड्यातील 2 वेळा मी तुला भेटण्याचं वचन दिलं आहे, आणि काही झालं तरी मी माझं वचन मोडत नाही. जी. देवा तुम्ही मला जे जे सांगितलं होतं ते समजा मला आठवलं बघा, आणि आता ते समजासनी सांगावं असं मला वाटतं आहे. तुला त्याबद्दल काय कळले आहे, आणि यांनी तुला असे काय सांगितले आहे जे मला ठाऊक नाही?